विधान परिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्म्युला ठरला। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादीला 2 जागा। विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पुणे आणि रायगड या 2 जागा मिळणार। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अनिकेत तटकरेंनी एकनाथ शिंदेंची घेतली भेट। भेटीमुळे अनिकेत तटकरेंना रायगडमधून उमेदवारी निश्चित असल्याच्या चर्चांना उधाण। अखेर मनोज जरांगेंचं उपोषण मागे। सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानं उपोषण घेतलं मागे। सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य। जरांगेंच्या 8 मागण्यांवर निघाला तोडगा। आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली। जरांगेंवर संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू। अहिल्यानगरमधील चौंडीत अहिल्यादेवी होळकर यांचा 301वा जयंती महोत्सव। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। आणि दिल्ली आणि मुंबईतल्या अनेक भागात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। आयसीआयशी संबंधित 8 संशयितांना केलं अटक। आणि ते लई करी डोलकी होय उगा काय तुमच्या सत्ता होते तेव्हा कुठं गेलता तेव्हा लय ओबीसीचं कल्याण केलं होय। तो सरकार होतं तेव्हा काय तो पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला काही बोलायचं उगा आपलं हे आलं की याच्यावर बोलायचं। हे बी धडाचे नाहीत हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही। आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही ओबीसीला आणि मराठ्याला उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकार विरुद्ध झुंजलं पाहिजे। आणि ते आपल्यात वाद लावून देतात आपण सुरू अंकच चांगलं होऊन ओबीसीचं बी मराठ्याचं बी। मी तर मराठ्याचं कल्याण करणारच आहे मी तर पुढून येणारच आहे त्यांना। मुख्यमंत्र्यांना देखील ते असं म्हणाले की एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार दुसरीकडे मराठा समाजाची भूमिका। अरे मग मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री धक्का लावतच नाहीत ना ओबीसी आरक्षणाला। आमचं आहे ते हक्काचं देतात आमच्या नोंदी सापडल्या ते द्यायलेत आम्ही तर कुठं म्हणतो त्यांना धक्का लावा। त्यांना धक्का लावू नका आणि ढकलू नका तसंच राहून त्यांना लांबळी चोंबळीत धरा। पण आमच्या नोंदी आमचे गॅझेटेर तर द्यावं लागतील ना ते देत आहेत ते ओबीसीवर कुठं अन्याय आमच्या नोंदी द्यायलेत आमच्या लेकराचं कल्याण व्हायला ना। काल तुम्ही विखे पाटील मराठा समाजाला सांगताय की मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांना विरोधात उभं करून ते सत्तेची खुर्ची मजबूत करतायत असं विजय वडेट्टीवार म्हणतात। आणि तुम्ही काय केलं तुम्ही लय फुटाने वाटत होता तुम्ही ओबीसीचं वाटोळच केलं आणि मराठ्याचंही केलंच ना। आणि महाविकास आघाडीनी समजा यांच्या कोणतं होतं तेव्हा महाविकास आघाडी नव्हती वाटतं काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी वाटोळच केलं ना। आणि तो यासारख्या नेत्याचा भरणा केला काँग्रेसनी मराठ्याच्या विरोधात बॉम्ब मारणाऱ्या नेत्याचा काँग्रेसने संपायचं का तुझ्यासारख्यामुळं। आणि ह्या काँग्रेस सरकारनं मराठ्याचं ओबीसीचं वाटोळं केलं आणि महायुती सरकारनं केलं मराठ्याचं बी ओबीसीचं बी। मराठा ओबीसीनं समजून घेतलं पाहिजे आपण एकमेका लेकरा बाळाला साथ देऊया विरोध करायचा नाही। आपण दोघांनी मिळून सरकारच्या विरोधात राहिलं पाहिजे जनतेनं। तुम्ही सरकारकडून राहता आणि आमच्या विरोधात बॉम्ब घालता। पण त्यांनी रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिलाय लवकरच त्याची घोषणा देखील ते करणार। ओबीसींचं नुकसान होत असेल तर आपल्याला लढावं लागेल आता रस्त्यावर उतरल्याचे पर्याय रस्त्यावर उतर नाही ते तिकडं वड्यात उतर म्हणा कुठं उतर। काल तुम्ही विखे पाटलांना विनंती केली की माझी आणि अजून एखादी नारपोस्ट करा नेमकं नारपोस्ट कोणाची करावी त्याची मागणी काय झालंय मला वाटलं होतं बदल झाला पाहिजे प्रत्येकात ते दिसत नाही म्हणून तेच म्हणलं होता मी नव्हतं म्हणलं ते परळीचं तेच म्हणलं होतं की माझी ब्रेन मॅपिंग करा त्याची नार्को टेस्ट करा। तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो। त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता ते काय दागा फटका करणार होता हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे। पुन्हा तपास होऊन काय होता विषय कोण होता परळेल त्या कोण जात होता पीए त्याचा बीडवाला त्याच्यात आरोपी एक नंबरला कोण करायला पाहिजे होतं कोण तिसराच केला आहे हे सगळं घेणं गरजेचं आहे। आता पण
त्या आरोपींना साथ कोण देत आहे, ते कसं आरोपी होत नाहीत, या संदर्भात सगळं आता लावून धरणार आहे मी. CID पासून SIT पर्यंत या सगळ्या पुन्हा तपास त्यानं होतं गरजेचं आहे. आणि त्याच्याशी बोलणं झालं आहे त्या आरोपींचं. कोणी प्रत्यक्ष जाऊन बोलत होते, कोणी फोनवर बोलत होते. मग त्यो याच्यात कसं काय नाही. मग रश्मी शुक्ला ज्या पूर्वीच्या महासंचालक होत्या, त्या अजितदादा, फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते. मग त्यावेळेस त्याचं नाव बाहेर काढलं याच्यातून. मी आता तो विषय लावून धरणार आहे आता, त्याची आणि माझी आणि त्या 3 आरोपीची. तसे त्याच्यात लय मोठे आहेत, ते सगळेच घ्यायला लावणार आहे आता. नार्को टेस्ट कसं काय होत नाही ते बघतो, कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली की माझ्या प्रकरणात नेमका तो काय करणार होता. आता करणाराला मी पुन्हा सांगतो, मी आरोपीला तर दोष देत नाही. करणाऱ्यापेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे. ते काय करतो, मागून राहतो आणि घोडे नाचल्यासारखा नाचितोय. ते त्यांच्याकडून करून घेतोय तो सगळं. आणि मग हे बी मरूच घातले जातात त्यांनी. मग अंगावर यायला त्याला एवढं सोपं आहे, अंगावर यायला इकडे कच्चे येतोय. त्याचं ऐकून तुम्ही मराठ्याच्या चळवळीचं अंगावर येणार, हे करणार. त्याच्यामुळं ना यांना मी यांचं नावच नाही घेत. या आरोपीची तर दखलही घेत नाही मी, गिनीत बी नाही, बघतही बी नाही, दखलसुद्धा घेत नाही साधित. पण त्याला सुट्टी नाही आता. परळीवाल्याला, त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही आता. त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आणि आरोपीची, हे मी फुल लावून धरणार आहे आता पूर्ण वेळ. ते कसं होत नाही ते बघतोच आता. कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली. मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कसं काय येत नाही, गीतेच्या प्रकरणात कसं काय येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय, आणि आणखीन कुठं कोंकण धाराशिवला इकडे तिकडं कारखाने होते, त्याच्यात काय काय झालेलं आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं ना, हे सगळं एकदाची त्या नार्को टेस्टमध्ये. म्हणजे माझ्या नार्को टेस्टच्या या प्रकरणात बाकीचं सुद्धा सगळं लफडं येणार. त्यामुळे हे होऊनच जाऊ दे आता. तू मरू घातलं वय आणला, मरतेन तर लोकाचे मरतील, मरतेन तर मराठ्यांचेच मरतील. आणि तुला मजा करायची होय, लोकाचे लेकरं सोळावर देऊन तू बघतोस तो याकडे आता. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तक्रार करणार? SP पासून पुन्हा ही आधीच केली मी, अधिकृत पुन्हा एकदा SP-कडे करणार, स्थानिक पोलीस स्टेशनला करणार, स्थानिकला पण, दोनही कमिशनरला करणार. मी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनासुद्धा करणार ही तक्रार. मी जे त्याच्यात विभाग येत आहेत आणि कोर्टातून सुद्धा आणि पूर्ण ताकदीनं हे लावून जाणार. त्याचे नार्को टेस्ट कसं काय होत नाही माझी पण, ती मी आता बघणार. लोकांच्या लेकराला पुढं घालतो आणि त्यांना मरू घालतो पैशाच्या जेवावर तू. आणि तोच लोक, कोणचा PA आहे तो हा कोणचा प्रवक्ता आहे, हे सोबत हिंडत येत, कशा माहित्या पुरवित येत, कशा खोट्या बातम्या मग त्या यूट्यूबला दाखवल्या जात्यात. कोण भेटतं संभाजीनगरला, मंत्रालयात कोण भेटतं, खाऊ गल्लीत कोण भेटतं, पुण्यात कोण भेटतंय, हे सुद्धा यांनी शिकून म्हणजे ब्रेन वॉश केलं आहे. आणि ब्रेन वॉश करून आरोप करायला लावायचे आणि त्यांच्या हातातून वाईट कृत्य करून घ्यायचं. हे काम बीडपासून, लातूरपासून हे सगळेजण करून घेत आहेत वाईट काम हातातून. मग करून घेणारे सुद्धा हे 6 आरोपी झाले पाहिजेत ना. ते जातीचे कोणचे असो, भले ते मराठ्याचे असो, नाही तर OBC असो, नाही तर कोणाचे असो, हे सगळे आले पाहिजे. कारण याच्यात 50-60 जण आहेत ब्रेन वॉश करणारे. कोण कसं सांगायचं, काय करायचं, हे पुरे होऊन जाऊ दे. अरे बडबड करून नाही चालत रे. इकडे बी ऐकून घेतोत म्हणजे कच्चे नाही आहेत, ऐकून घेतोत म्हणून कच्चे नाहीत. कुंकडं बरळायचं नाही त्यांचं ऐकून. इकडे बी कच्चं रक्त नाही येत मराठ्यांचे, पण कोणाचं तरी मायमाऊलीचं ऐकून गप्प बसत असतं प्रत्येकजण. त्याचा अर्थ तुम्ही वापरणारच असाल ना, वाप जिरत येते आम्हाला जे. आणि इथून पुढं दुसरा मुद्दा, राज्यातले जेवढे बोलणार आहेत ना, त्यांना आता तोडीस तोड जसेल तसं उत्तर मिळणार आहे. जशाल तसं तोडीस तोड. कुंकडं बोलते काही तर माझ्या पार आईबापापर्यंत यायले. ठीक आहे, आपली वैचारिक लढाई होतो, आईबापापर्यंत येणार तुम्ही. आम्हाला माहिती आहे मग तुमचं बाटलाचेच उसं होते तोडायला. तुम्ही कसं पात्रात पडत होतात, आम्ही त्या भाषेत काढणार आहेत, 100% काढणार आहे आता त्याच भाषेत. नाही काढलं तर मग आम्ही नाव बदलून ठेवा, तुम्हाला ज्या त्या भाषेतच. आता काहीतरी ऐकायचं त्याचं. त्यांनी त्या खरकाट्यानी 5-6 जण उभा करून ठेवले आणि ते वच 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 बुळबुळ बोलते. त्यांना वाटतं आम्हाला बोलताच येत नाही. अरे आपल्या डायरीतले डेंजर शब्द आहेत, इतके भयान काढील. त्याला जातीशी कोणी तोलायचं नाही.